या पानाला कॅन्सर घाबरतो। सकाळी उपाशी पोटी घेण्याचे 21 आश्चर्यकारक फायदे। बघा, डॉक्टरांनी सांगितलंय उपाशी पोटी याची 2 पाने तुम्हाला दररोज चावून आता खायचे आहेत। तुम्हाला यामुळे बघा याची पाने खाल्ल्याने बीपी, शुगर, कॅन्सर आता होणार नाही। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा आयुर्वेदिक पानाविषयी माहिती सांगणार आहोत। जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी या पानांचा रस किंवा या पानांच्या पावडरचा 1 चमचा जरी खाल्ला तर तुमच्या शरीरामधील बीपी असेल, शुगर असेल, तुम्हाला अशक्तपणा येत असेल, चक्कर येत असेल, डोके दुखत असेल, अशा प्रकारच्या 10 आजारापासून तुम्हाला लगेच सुटका आता मिळणार आहे। सकाळी उठल्या उठल्या ही 2 पाने तुम्हाला चावून खाल्ली तरी सुद्धा चालतात, किंवा मित्रांनो या पानांची तुम्ही वाळवून तुम्ही पावडर करून दररोज 1 चमचा थोडंसं कोमट पाणी करून जरी पिलं तरी सुद्धा तुम्हाला कोणताही आजार होणार नाही, असं आयुर्वेदिक डॉक्टरांचे आता यावर स्पष्टपणे म्हणणं आहे। त्यामुळे तुमचं जर आरोग्य तंदुरुस्त आणि मजबूत राहावे असे तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या घराशेजारीच मिळणाऱ्या या झाडांची 2 पाने सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला चावून खायचे आहेत। जगातली सगळ्यात पॉवरफुल वनस्पती आता ही आहे बघा। आता हिचा अर्धा चमचा जरी दररोज तुम्ही घेतला तर तुमच्या शरीरात कोणताही आजार होणार नाही। आजार सुरू व्हायच्या आतच शरीरातच तो आजार दबून टाकते। ही गोष्ट जर आहारात तुम्ही सुरू केली तर तुम्हाला कुठलाच आजार इथून पुढे होणार नाही, असं आयुर्वेदिक डॉक्टरांचं स्पष्टपणे म्हणणं आहे। कारण तो आता बघा, तो जो आजार आहे तर तो सुरुवातीला म्हणजे आजार सुरू व्हायच्या आतच पहिल्या मिनिटापासूनच तो शरीरामध्ये दबला जाईल जर ही गोष्ट खाल्ली तर। त्यामुळे आजारावर उपचार करण्याचा तर मित्रांनो संबंधच येत नाही। तुमच्या शरीराच्या आतमध्येच आजारांचं नामोनिशान मिटणारी ही अतिशय घरगुती गोष्ट आहे। ही गोष्ट ना तुम्हाला कुठून मार्केटमधून आणायची आहे, ना यासाठी तुम्हाला पैसे मोजायचे आहेत, म्हणजे 1 रुपया सुद्धा लागणार नाही। बघा मित्रांनो, बघा बस ही गोष्ट सांगतोय त्या पद्धतीने सुरू जर तुम्ही केली तर तुम्हाला बीपी, कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक, कॅन्सर, ट्यूमर असे कोणताही आजार तुम्हाला शिवणार देखील नाही, असं आयुर्वेदिक दस्तऐवजामध्ये या गोष्टीविषयी माहिती लिहून आता ठेवण्यात आल्या, ज्यावर आत्ताच्या काळात देखील शास्त्रज्ञांनी अभ्यास करून आता या पानाविषयी आता माहिती सिद्ध करून दाखवल्या। गोष्ट फार मामूली आहे, त्याच्याकडे पाहून तुम्हाला कधीही वाटणार देखील नाही या गोष्टीने इतका फायदा होत असेल। त्यामुळेच मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टीविषयी माहिती आज आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। बघा, ज्यामुळे जर आयुष्यभर निरोगी राहायचा तुमचा विचार असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला ही माहिती समजणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। ही एक अशी गोष्ट आहे मित्रांनो जिचा अर्धा चमचाच रोज तुम्हाला घ्यायचा आहे। ही रोज आहारात सुरू करा मित्रांनो। कोणताही आजार तुमच्या शरीरात चालू होण्याआधीच पहिल्या मिनिटालाच दबून जाणार आहे, असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता यावर स्पष्टपणे सांगितलंय। आजकाल आजार वाढलेले आहेत, तुम्हाला माहीतच आहे। जसे दिवस जातील तसे आजार हे वाढतच चाललेत मित्रांनो। जसे की आता कोरोनासारखे भयंकर आजार आता आले होते, तुम्हाला पण माहीत आहे। आजकाल कमी वयात सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, हार्ट अटॅकचं प्रमाण सुद्धा आजकाल कमी वयात वाढलंय। अनेक आजार आपल्याला विळखा घालून आजकाल लवकर बसू लागले आहेत। त्यामुळे या आजारांचा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश होण्याच्या आधीच तुम्ही ही पाने आता खायला सुरुवात करावी, असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता स्पष्टपणे सांगितलंय। मित्रांनो, आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता ही महत्त्वाची माहिती दिल्या। त्या पानावर खूप मोठं रिसर्च आता करण्यात आलंय। तुम्ही ही जी बघा दवाखान्यात जाऊन जी औषध गोळ्या घेता त्यापेक्षा 100 पटीने या झाडाची पाने औषध म्हणून काम करते। त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या ही पाने तुम्हाला 2 चावून खायचे आहेत, त्यानंतरच ब्रश करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला फ्रेश होऊन आंघोळ करायची आहे। मित्रांनो, हे जे आजार आहेत तर या आपल्या शरीरात नेमकं का तयार होतात याच्या मागचं कारण जे आहे तर बघा, तुमच्या शरीरामध्ये आजार जे आहेत तर ते नेमकं का तयार होतात बघा, याचे कारण आता भरपूर आहेत। पण आपण ढोबळ मानेने जर मित्रांनो विचार केला तर बघा आता यामध्ये 4 ते 5 गोष्टी ज्या आहेत तर त्या शरीरामध्ये आजार सुरू व्हायला कारणीभूत ठरतात। ते म्हणजे आपल्या शरीरात विटॅमिन्स आणि मिनरल्स जे असतं तर त्याची कमतरता असते, तसेच आपली प्रतिकार क्षमता कमजोर असणं। त्यानंतर तिसरं कारण जे असतं की ज्यामुळे 99% आजार उद्भवतात ते म्हणजे तुमच्या बघा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढणं।
त्याचबरोबर बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे सूज वाढणं, शरीरातील काही मूलभूत अवयव काम करणं बंद करणं किंवा व्यवस्थित काम न करणं असे काही मुख्य कारण आहेत जे कोणताही आजार व्हायला कारणीभूत ठरतात। त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कोणताही आजार होऊ नये असं वाटत असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। आज आम्ही व्हिडिओमधून एक असं सुपरफूड, एक अशी साधी मामूली गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की रोज तुम्ही आता घ्यायला सुरुवात जर केली तर तुमच्या शरीरात आजार सुरू होवा द्या। बघा, आजार सुरू होण्याआधीच तो आता आजार संपणार आहे, कारण की ही गोष्ट तितकी जबरदस्त आहे की आजाराच्या सुरुवातीला म्हणजेच मुळालाच डायरेक्ट तो आजार त्या ठिकाणीच लगेचच दाबून टाकणार आहे। आणि या गोष्टीचा नियमित जर तुम्ही सेवन जर केला, जर तुम्ही करू शकला तर तुम्ही आयुष्यभर निरोगी देखील मित्रांनो राहू शकता। कारण ही जी गोष्ट आहे तर ती कोणत्याही आजाराची जे कारण आहे तर ती डिसीज कॉकिंग फॅक्टर आहेत, म्हणजेच आजार उद्भवणारे जे घटक आहेत तर त्या घटकांना दाबून टाकण्याचं काम करतं। तर व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं आपण ही जी गोष्ट आहे, ही जी पाने आहेत, ही जी पावडर आहे ही सांगणार आहोत। ही गोष्ट नेमकी काय आहे बघा, शरीरातलं नेमकं असं काय करते म्हणजे 4 ते 5 फायदे ही गोष्ट आहारात घेतल्यामुळे होत असतात। बघा मित्रांनो, आता या ठिकाणी याची माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण देणार आहोत। बघा, ही माहिती आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो। बघा, तुमच्या आहारामध्ये कशी घ्यायची आहे, याचं सेवन कसं घ्यायचं आहे, ही व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये हिचं सेवन कसं करायचं, याची पद्धत काय आहे तुम्हाला समजेल। हे कुठे मिळेल, कसं बनवायचं आहे याविषयी माहिती आता देण्यात आलेली आहे। आज आपण एक सुपरफूड, अशा सुपरफूड विषयी जर बोलतोय, जर त्याचं नाव आहे बघा, सर्वांनी लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे मोरिंगा ॲलोवेरा। त्याला हिंदीमध्ये सहजन असे म्हणतात, इंग्लिशमध्ये डमस्टिक आणि मराठीमध्ये शेवगा म्हणतात। आता शेवग्याच्या शेंगाची भाजी मित्रांनो तुम्ही खाल्ली असेल आणि कदाचित तुम्ही असेही म्हणाल की शेवग्याच्या शेंगा तर आम्हाला त्याचे काय आयुर्वेदिक फायदे माहीतच आहेत। ते आता बघा, शरीरावर होणारे त्याचे चांगले फायदे हे आता शेवग्याची शेंग खाल्ल्यावर फायदे होतात ती तर माहिती आहे तुम्हाला, पण ह्यात असं काही नवीन आहे असं तुम्हाला वाटतं। पण आपण शेवग्याच्या शेंगाविषयी नाही तर शेवग्यांच्या पानाविषयी बोलणार आहोत, कारण शेवग्याच्या शेंगाचे फायदे तर आहेत पण पाने जे आहेत त्यामुळे अनेक आजार बरे होतात। तर शेवग्याच्या शेंगाच्या पानापासून तयार होणाऱ्या एका अशा विशिष्ट गोष्टीविषयी आज आपण बोलणार आहोत ज्यामुळे आजारांचे नामोनिशाण तुमच्या शरीरात राहत नाहीत। आता बघा, शेवग्याच्या झाडांच्या पानाबद्दल आता भरपूर शास्त्रीय अभ्यास आता झाले आहेत, ज्यामध्ये अतिशय थोडे म्हणजे अगदी बोटावर मोजणे इतके त्याचे फायदे समोर आले आहेत। पण जे फायदे आता जुन्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये आता त्या ठिकाणी लिहिले गेले आहेत ते अनगणित आहेत, अपाट फायदे आहेत। बघा, या शेवग्याच्या शेंगाचे पानांचे ज्या वेळेस अजून शास्त्रज्ञांना देखील शोध लावायचा आहे। आता सगळ्यात आधी बघा मित्रांनो, आपण जाणून घेऊयात की शेवग्याच्या पानामध्ये नेमकं काय असतं। तर याच्यामध्ये जे काही न्यूट्रिशन जर आपण बघितलं तर ते अगदी नेक्स्ट लेवलचं असतं मित्रांनो। यामध्ये बघा, एखादा सुपरफूडला लाजेल असा एकदा काजू बदाम मनुका म्हणजे याच्यापेक्षाही जास्त याला सुद्धा मागे टाकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर ते या पानामध्ये जबरदस्त गोष्टी या शेवग्याच्या पानांच्या झाडामध्ये असतं, ज्यामध्ये प्रोटीन, आयर्न, विटॅमिन सी, विटॅमिन B6, मॅग्नेशियम, विटॅमिन ए, विटॅमिन 2 बघा, कॅल्शियम असे अतिशय प्रमाणात, जास्त प्रमाणात यामध्ये तुम्हाला मिळत असतं। आणि हे जे घटक आहेत तर ते आपल्या शरीरात जे आरोग्य आहे तर ते मेंटेन करण्यासाठी अतिशय आता गरजेचं आहे। जर आपण नियमितपणे जर शेवग्याची पाने आपल्या आहारामध्ये जर खाण्यात जर सुरुवात केली तर पहिला फायदा असा होतो की तुमच्या शरीरात जे काय आजार तयार होतात तर ते न्यूट्रिशनमुळे किंवा बघा ज्या घटकांची कमतरतेमुळे जे आजार होतात तर ते होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। याचं जर तुम्ही सेवन नियमितपणे केलं तुम्हाला कुठल्याही मल्टीविटॅमिन गोळी किंवा कॅप्सूल कुठल्या टॉनिकची गरज भासणार नाही। दुसरा महत्त्वाचा फायदा आहे याचा पानांचा असा फायदा होतो जो व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत, ज्याचं सेवन तुम्ही दररोज करायचं आहे। पण दुसरा फायदा जो आजार तात्काळ दाबतो तो म्हणजे शरीरातील बघा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे कमी करून टाकतं। आता ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे नेमकं काय असतं की आपल्या शरीरातल्या आपल्या ज्या शरीरातल्या काही पेशी असतात तर त्या पेशीमध्ये भरपूर ऊर्जा होत असतात, तर त्या ऊर्जा ज्या आहेत तर ते कार्य होत असताना भरपूर केमिकल तयार होतात। त्या केमिकलमध्ये रिॲक्शन होतात, त्या रिॲक्शनमुळे काही रॅडिकल्स तयार होतात, म्हणजे असे काही घटक त्या ठिकाणी तयार होतात की हे घटक आपल्या शरीरातील पेशींना हानी पोहोचवतात, बघा हानी पोहोचवायला सुरुवात करतात।
यामुळे शरीरामध्ये सांधेदुखी, त्यानंतर सांधेवात, आपलं डायबिटीज, हृदयासंबंधी आजार त्याला आता सुरुवात यामुळे होत असते। पण शेवग्याच्या पानामध्ये जबरदस्त अँटीऑक्सिडंट असतात, जे तयार झालेले फ्री रॅडिकल्स आणि एकदम खराब घटक जे असतात तर तयार होत असतात, तर त्या घटकाला न्यूट्रलाइज म्हणजेच पॉवर झिरो करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते। बघा, त्याच्याबरोबर तुमचं प्रीमेच्युअर एजिंग यामध्ये काय असतं, तुम्ही तरुण देखील दिसायला लागता याच्या सेवनामुळे। या पानांचा पुढचा जो फायदा आहे तर तो कोणता आहे बघा, ब्लड शुगर। याच्या पानामध्ये आयसोसायनेट नावाचे एक केमिकल कंपाऊंड असतं, जे तुमच्या शरीरातली शुगर म्हणजे साखर कमी करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतं। बघा, जर तुम्ही डायबिटीज असेल तर तुम्हाला मधुमेह किंवा मधुमेह होण्याच्या स्थितीत असेल, किंवा मधुमेह तुम्हाला जर नसला, तुमच्या जे काही फॅमिलीमध्ये पूर्वी कोणाला जर मधुमेह आजार असेल तर तुम्हाला व्हायचे चान्सेस जर असतील तर तुम्ही एक खबरदारी म्हणून देखील याचा वापर करू शकता। चौथा फायदा जो आहे तो म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक पासून मुक्ती शरीरामध्ये आता विविध ठिकाणी बघा हार्ट अटॅक पासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळू शकते। इम्प्लेमेंटरी म्हणजे सुजन असते। सुजन आपण जसं आपल्याला एखादी जखम झाली तर जखमेच्या बाजूला लाल लाल होतं, तर हात लावला तर ती जास्त गरम लागतं, याला आपण म्हणतो तर इन्फ्लेमेशन। तर शरीरामध्ये कोणतीही गोष्ट नीट करण्यासाठी, बरी होण्यासाठी शरीरामध्ये इन्फ्लेमेशन झालं, हे इन्फ्लेमेशन आपल्या शरीराला ठीक करण्यासाठी असतं। तर बघा, जर हे तुमच्या हृदयात, तुमच्या नसानसामध्ये, तुमच्या जॉईंट्समध्ये, तुमच्या अवयवात जर वाढलं तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका त्या ठिकाणी येऊ शकतो। हृदयासंबंधी आजार त्या ठिकाणी वाढू शकतात। या पानांचे सेवनाने हा आजार सुद्धा लगेच टळू शकतो असं आयुर्वेदिक डॉक्टरांचं म्हणणं आहे। तसेच पुढचा फायदा जो आहे तो म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवल देखील यामुळे कमी होतं। बघा, एनडीएल कोलेस्ट्रॉल असं कोलेस्ट्रॉल आहे की नसानसामध्ये जाऊन ते ब्लॉक करत असतं, कोलेस्ट्रॉल देखील हे कमी करू शकतं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याचं सेवन कसं करायचं। आता बाजारामध्ये मोरिंगा लेवलचे पावडर आता मिळतात, त्याचे जे आहे तर ते टॅबलेट सुद्धा आजकाल मिळू लागले आहेत। तुम्ही त्या ठिकाणी आता खरेदी करू शकता, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घेऊ शकता। किंवा तुमच्याकडे जर शेवग्याचे झाड असेल तर त्या झाडाची तुम्ही बघा पाणी वाळवून एक अर्धा चमचा त्याची पावडर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। किंवा फ्रेश जे काही पानं आहेत तर त्याचं देखील तुम्ही सेवन करू शकता। तुम्ही एखादा ज्यूसमध्ये देखील, एखाद्या पराठ्यामध्ये, कशामध्येही याचं वापरून तुम्ही सेवन त्या ठिकाणी करू शकता। ही बघा आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, याचा वापर तुम्ही नक्की करायचा आहे, परंतु तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।